हर्षदचा मेकअप आर्टिस्ट यांनी कुठेतरी मस्तपैकी रील बघितलेला आणि तो बघून आम्ही आता आईस्क्रीम बनवणार आहे, घरीच बनवणार आहे आईस्क्रीम. मेकअप आर्टिस्ट बघा घेऊ कशाचं आहे. आता ते सामानच आणायला चाललोय मी, जिजाला आणायचं आहे आणि डायरेक्ट तसंच डीमार्टला जाऊन सामान आणायचं आहे आम्हाला. जग चला 12 वाजता आलेत खरं तर, आता जिजाला आणायचं आहे. लेट्स गो. मंजळी आता वाजले आहेत 12 आणि आम्ही आलो जिजाला घ्यायला. हर्षदा गेले तिला आणायला. का उन्हाळा आलाय ना, त्यामुळे तशा प्रकारे जे रील बनवतात की घरगुती आईस्क्रीम कसे बनवायचे हेल्दी आणि मस्तपैकी. कारण आता बाहेर जे आईस्क्रीम वगैरे त्यात काका घालतात ना, ऐक ते आत्ता कळतंय. त्यामुळं ठरवलंय की घरीच आईस्क्रीम बनवायचं आणि त्यासाठी आता जे सामान लागणार आहे थोडं सिम्पलच सामान आहे. आता ते घेताना पण तुम्हाला दाखवतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करतोय. म्हणजे काय, ज्यांना कोणाला घरी बनवायचं आहे आईस्क्रीम ते घरी बनवू शकता. ओके, आता जाऊ आपण डीमार्टला आणि सामान आणूया. सिंपल साधं सामान आहे. आता ते दाखवतो तुम्हाला. कसली कार? A few moments later. त्यामुळे ती म्हणते सारखं. मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत डीमार्टला. डीमार्ट. बदाम थंड करायचं. डान्स राहिला का मॅडम? डान्स. लेट्स गो. मंडळी एंट्री मारली आम्ही आता डीमार्ट मध्ये आणि आता लिस्ट बघू काय घ्यायचंय. खजूर घ्यायचं होतं ना. हा, पहिलं गोष्ट म्हणजे आता गोडासाठी साखर न वापरता खजूर घेऊया आपण. खजूर. हा, अजून नाही, जरा दुसरे बघूया ना. हे जरा हा सीडलेस घ्यायचं का? हा, दुसरे बघूया अजून. हा हेच की आपण घेतोय ना दरवेळेस. ट्रॉली थोडं सामान घेऊन जायचं. चल, पुढचा इन्ग्रेडियंट आहे काजू. हे अक्रोड. हे काय बेटा? येस, आपल्याला आईस्क्रीम पुरतच बघूया. हा, म्हणजे आता पहिलं झालं खजूर नंतर काजू नंतर अक्रोड. ओके, तर बघू अजून काय लागतं. अजून एक इन्ग्रेडियंट म्हणजे जिजाला घ्यायचं आमच्या. जरा बसायचं म्हणते. आता मग बसूया आपण ट्रॉलीमध्येच. लेट्स गो. जे दोन इन्ग्रेडियंट म्हणजे काय की चॉकलेट म्हणजे काय, डार्क चॉकलेट आणि कोको पावडर. आपल्याला या आता गोष्टी घेतलेल्या आहेत आणि जायचं घरी. लेट्स गो. हां हो, पी बाळा पी. आता फायनल तुम्हाला आणि प्रोडक्ट दाखवतो का म्हणजे आईस्क्रीमसाठी काय घेते दाखवतो. कोकोआ पावडर, खजूर आमचं संपलेलं आणि याच्यासाठी स्पेशल वेगळं काजू आणि वॉलनट नंतर अक्रोड आणि डार्क चॉकलेट आणि जरा दूध घेतलंय. डार्क चॉकलेट झालं डन. आपलं आईस्क्रीमसाठी तर आता सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि आता घरी जाऊ आणि आईस्क्रीम बनवू. आम्ही असं सगळं सामान घेतलेलं आहे आईस्क्रीमसाठी. आणि मखाना एक लागतोय, तो मखाना मी आधीच घेतलेला, 2-3 दिवस आधीच घेतलेला. तर तो आता कसं बनवायचं आईस्क्रीम ते आता बघूया आपण. हर्षदचा मेकअप आर्टिस्ट बनवणार आहे आईस्क्रीम आपल्यासाठी. लेट्स गो. म्हणजे आम्ही आता मस्तपैकी जेवायला बसलोय. वाजलेले आहेत 1:30 वाजता आहे. हो, रोजचा टाइम आहे. ही मंडळी मगाशी आम्ही डीमार्टला जाऊन आलेलो. अरे जसा आला गेमच्या इथं. डीमार्टला जाऊन सामान आणलेलं आईस्क्रीमसाठीचं, पण आमच्या पिल्लूचं जरा पोटच बिघडल्यासारखं झालं. मग त्यामुळं आईस्क्रीमचा प्लॅन पोस्टपोन केला आहे आम्ही. मग त्यामुळे आता जरा शांतपणे आपल्याला जेवायचं. जेवणार आहेस तू म्हणी? तसा जेवणार म्हणतोय. आता आईस्क्रीमचा आता बहुतेक मग उद्या नाही तर परवाच प्लॅन करूया. हा बाबा, आपण ना आता परत रात्री मला बर्थडे. अरे आज परत आणि बर्थडेचं इन्व्हिटेशन आहे पिलूला आणि मग बर्थडेला जावा. ठीक आहे, झाला तर शेवटच आहे. मंडळी परत भरतनाट्यम परत नाही आहे, सुट्टी आहे परत. आणि तेव्हा आज बघू जमलं तर जाईल जिजा भरतनाट्यमला. आणि आता मग जेवण करून घेऊया. आता वाजले आहेत 5 आणि आमच्या पिलूचं भरतनाट्यमचं टाइम झालेलं आहे. आणि हर्षदचा मेकअप आर्टिस्ट आईस्क्रीम तुमचं कधी प्लॅन करायचं आपण? उद्या. आज आणि बर्थडेला जायचं.
फक्त आई जरा. नाही या दोघींना तुम्ही दोघी आणि मग आईस्क्रीमचं आपण ब्लॉग उद्या बनवूया सेपरेट स्पेशल आईस्क्रीम जर नाही झाला उद्याचा मग परवा सुट्टी आहे ना परवा. परवापासून उद्या मला जरा फ्लाईट पण आहे सकाळी. तिचा उद्या परत क्लास आहे परत आज 2 दिवस आणि परत तिचा 14 रेडी आहे स्कूलमध्ये. त्यामुळे रेड घालून जायचं आहे. रेड आहे. लेट्स गो. तुमच्या बटन मध्ये पण रेड आहे. म्हणे काय आलं बाहेर इडली महाराजा आलो महाराजा. कशाची हॅलो रे महाराजा. म्हणजे आमचे फेवरेट महाराजाचं रेस्टॉरंट आहे साऊथ इंडियन. हर्षला कधी जाऊ देत नाही. काय जाऊ देत नाही सारखं जाऊ देत. कधीतरी खरंच आपण नाश्ता नाही बनवला किंवा उशीर झाला तर जायचं. बघ ना इडली कधी कधी मागवतो आणि माझ्या टिफिन मध्येच भरतो. एकदाच केलं वाटतं तसं. हा एकदाच केलं. बरं नव्हतं आई. हा हर्षदार बरं नव्हतं तेव्हा एकदा केलेलं. एकदा 2दाच केलं खरं तर आजपर्यंत. आणि मी जिजाला सोडायला चाललं. हर्षदा थांबेल तिकडं. हर्षदा थांबेल आणि मी मग परत जातो. माझं ऑफिस कंटिन्यू करतो. ठीक आहे. अजून गरम होतंय ना. तिकडून ऊन येत आहे ना त्यामुळे उन्हाचा तडाखा. मला पावसाळा पाहिजे. बाय बाय. 1 hour later. माझ्या पिलूचा क्लास झालेला आहे. का नाही खेळू थोडा वेळ बाळा. सगळे खेळतायत ना. ओरडतायत. तू पण ओरडायचं मग. मजा मजा करतायत ना. जा ना मग. हॅलो. कोण आहे ती. हो का. तिकडे काय चालू आहे क्लास. म्युझिकचा क्लास चालू ना. व्हिडिओ घेऊन ये ना. बाय बाय. कसं चालतो ग माझं बा. ए डुगू. आम्ही घरी आलो आता. थोड्या वेळाने आता मस्त तयारी करूया आणि बर्थडेला जाऊया. काय करू. हा उद्या आईस्क्रीम बनवूया. काय काय तिकडून का आलीस तू. छान होतं का झाड ते. ए डुगू चला. A few moments later. आता बर्थडेला जाणार आहे. छान अशी ही रेडी झाली आहे आणि जिजाला बर्थडेला मिळालं गिफ्ट. त्यांना आम्ही आता खेळत होतो. एकदम मिस झालं की लगेच थांबायचं नाही. लगेच घेते. घे बॉल. चल 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 घे. हा आय 1 2 3. त्याला सरळ धर ना. तू तिरकं पकडलं की तिरकं जातं मग. तिरकं पकडलं तिरकं जातं का. दाखवू का टाकायचं. रेडी. पकडा. बॉल कडे बघ तरी. आया ठीक आहे. गुड ट्राय गुड ट्राय गुड ट्राय. आय ओ थोडक्यात थोडंसं हाताला लागलं. ऐ पडलं. मस्त मस्त. आता आलं की नाही सांग. कसं येतं का प्रॅक्टिस केलं की. हा आण ना ते. रेडी. बी आणि जिजा येणार आहे. अरे माझं लक्ष नव्हतं. हा रेडी. बाय बाय. बाय बाय मेगा बाडेज. बाय प्रिन्सेस. आणि विश करायचं त्याला. नंबर 4 वर राहतो. YouTube कार्ड.
त्याच्यावर स्कॅन करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझी YouTube येतात त्याच्यावर, माझे व्लॉग्स येतात. हो का? मी पण त्याच्यावर स्कॅन करते, मग ते आपल्या फोनवर येतं. तर ते फोनवरून माझ्या बाबांच्या ते तो टीव्हीवर जातो. बरोबर. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. आपण भेटूया बर्थडे झाल्यावर. बर्थडे मध्ये पण भेटूया. हा, बर्थडे मध्ये पण भेटूया. तेच ठीक आहे, चला. तुम्ही काय बघितलं होतं ना, तिचा पण बर्थडे होता त्याचा. ते कोण बाई तिचं नाव? श्रावी. हा, श्रावीचा बर्थडे होता. चला चला माहिती चल. हो, इकडे इकडे इथे ना? इकडे चला. सगळे मिळून करा. चला, उठा उठा. मला पण इन्व्हिटेशन आलं बर्थडेचं आणि मी पण आलोय बर्थडेला. आणि आपण आता केक बघू, केकची डिझायर आणि याचा बर्थडे. मग मला पण बघायचं. अरे तू इथे मध्ये. अरे थांब. मस्त आहे केक. तुला पण वळायचं का? नाही. मंडळी, आम्ही आता सगळे बर्थडे सुरू होईल आणि एवढे सगळेजण आलेले आहेत बर्थडेला. ऐक, बर्थडे बरं मस्त पैकी हार घातलाय आणि आता ओवाळायचं. आणि आता ओवाळायचं फायनल काम झालं. काढले फोटो काढले. आता बर्थडे बॉय मोकळं करा आणि कापाला करा, मोकळं करा. हो वा वा, का हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर स्वराज, हॅपी बर्थडे टू यू. आता छान सगळेजण पावभाजी खात आहेत. पावभाजी पावभाजी पावभाजी. ए बस ना बर्थडे बॉय. ए बर्थडे बॉय ये की बस सगळ्यांसोबत. वर बस, वर बस. हा शोधा लागला इकडे. ए बस की इथं. अंजली जिजानी आमच्या आणलेला आहे पेप्सी. हा बोला. मी ना बर्थडेला गेले होते तेव्हा मी दुसरा ड्रेस घालून गेले होते. हो. फक्त आता मी घरी गेला हा ड्रेस घातला. मग खरं पेप्सी आणली कुठून तू? आणली माझ्या फ्रेंड कडून. अन्वयकडे गेले आणि त्याच्याकडून पेप्सी आणली. बघा 3 फ्लेवरची. अगो बाई. ऑरेंज, रेड, ब्लू. अच्छा, आता मी खाणार आहे. सगळं नाही, एकच. तिघांना 3. हो. आईला, तुला आणि मला. हा, फेरंदा खाती मी. आई तर कोणता पाहिजे? नाही तू सांग. आई तू सांग ना. तुला कोणतं कलर आवडेल? मला रेड. नाही, मला मला येलो. तुम्हाला कोमल. हा. आई तुला ब्लू. हे अजून जरासं पाणीच आहे. हो, कसं खायचं तसं नाही. ते कात्रीन थांब ना. असं आहे ना, तोंडानेच ओठाने तोडायचं. मी पाठी सांगते. असं तोंड उडायचं आपल्या अंगावर. होय, पहिल्या वाटते. पहिल्या वेळेस बघ असं तोड. तिला दे. आता दाबू नको, इथं धरायचं. असं खायचं. ओढायचं. आई कुठल्या म्हणे आम्ही लहानपणी हे सगळं खायचो. पेप्सी. दाबू नको मध्ये. इथून दाबलं तर ते वरून सगळं बाहेर. दाबू नको तरी ते पकड. हा, वर पकड आणि तोंडात घाल. हा, आता दाब. येस. खूप वर्ष खाते. हो, खूप वर्षाने. ते घरी बनवलेत ना ग त्यांनी. सगळं काय कधी करतात त्यांनी काय माहित. आंबट. कोणता फ्लेवर आहे तुझा? रेड. तुझं कोणता आहे?
टी. अच्छा खा म्हणजे आता मी मस्तपैकी पेप्सी खातो. मंडळी आमचं रात्री असं मेकअप आर्टिस्ट आमच्या आर्टिस्ट करून घेते एवढं सगळं छान छान कॉन्टेंट. 1 2 3 स्टार्ट. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे घोडना सुखात अखंड राहू दे. तर मंडळी हे असं आमचं चाललेलं असतंय रात्रीचं. जरा खेळून आलं आज. कसं जास्त काही खेळायलाच गेलं नाही जिजाखाली, त्यामुळे मग जरा मग मेकअप आर्टिस्ट म्हटले की जरा आपण असंच रील साठी आपण जिजाचं कॉन्टेंट बनवूया. तिला गाणी आणि श्लोक स्तोत्र असे सगळे म्हणायला आवडतात, त्यामुळे मग मेकअप आर्टिस्ट म्हणतात की चला आपण घेत राहूया असेच व्हिडिओ. जिजाचं तुम्ही इंस्टाग्राम चॅनल पण एकदा चेक करून बघा. तिचं आम्ही हल्ली तिथे आम्ही असेच कॉन्टेंट टाकत असतो. काय म्हणलीस? हा चालेल की भरतनाट्यमचा आता बघू आपण. गुरुब्रह्मा नाही घाल ना ते भरतनाट्यमचं गाणं कानातलं. किती पण वाजत आहे 12 वाजले तरी चालूच. आता जिजाला सुट्टी लागेल त्यामुळे मग आपण ना असेच वेगवेगळे छान कॉन्टेंट बनवू. आणि हो तेच माझी मी बोललो इंस्टाग्राम पेज पण चेक करा आता हळूहळू. तिथून मस्तपैकी जिजाचे आम्ही कॉन्टेंट टाकत राहू. असे स्तोत्र सगळे जिजाचं गाणी. आता भरतनाट्यमचंही म्हणून दाखवूया बघा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विघ्नानां नाशनं कर्तुं भूतानां रक्षणाय च देवानां दृष्टये चापि प्रेक्षकानां विभूतये सेनायक शास्त्र पात्र संरक्षणाय च आचार्य सिद्धर्थं पुष्पांजलि मदारभ्रे रूपकस्य जम्पटिपुटाइव च अटस्थालौ च एकथालौ च सप्तथाला प्रकीर्तित अस्येनालम्बैगीतं हस्तेनाथं प्रदर्शे चक्षुव्यं जैसे भाव पादाभ्यां तालमाचरे यतो वस्तु ततो दृष्टि ततो रस जवथिरपं रेखा च भ्रमरी दृष्टि अष्टम मेधा श्रद्धा वचो गीतं प्राप्त प्राणां देशे स्मृतः. मस्त. आता ते हे पण आपलं गणपती स्तोत्र तू आणि बाबा गाडीवर म्हणतात जाताना स्कूलला ते सुरू. गणपती बाप्पा हे सवलाव की कशाला आपण म्हणूया ना पहिले येते की स्तोत्र. ए बाबा सांगा ना आधी काय. हो म्हणतो की श्री गणेशाय नमः. नारद वाच प्रणम दिसे सादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्वरे विद्यम् आविकामाद सिद्धये प्रथमं भक्ततुण्डं च एकदन्तं तृतीयकं तृतीयं कस्तपिङ्गाशं चतुर्थं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमेव च सप्तमं मित्रराजण्डं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं द्वादशेतानि नामानि पठेनः नचभिर्भवन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गती. जपेत् गणपति स्तोत्रं षड्मासिकलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नष्टं अष्टमभान्पश्य लिखित्वा समर्पये सविद्या भव सर्वा गणेशप्रसादाम् इति श्रीनारायणपुराणे संकटाशासनं महाबली स्तोत्र संपूर्णम्. एक नंबर. तर मंडळी असं चाललेलं आहे आमच्या सगळ्या गोष्टी. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो आज बाय द वे ही जो ड्रेस आहे ती मुक्ता बनलेली आहे आमचं पिलू. तर कमेंट करून सांगा मला नक्की तुम्ही कोणी ज्ञानेश्वर माऊली बघत असतात तर आम्हाला सांगा. ज्ञानेश्वर माऊली सिरियल जी येते ना कोण बघत असेल तशी ती सांगा म्हणते. ओके बाय बाय.